देणारच आहोत। आणि जर एकनाथ शिंदेंचं म्हणणं आहे की आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूचे आहे, तर माझं चॅलेंज आहे एकनाथ शिंदेंना। 1952 ला ओबीसीच्या रिझर्वेशनसाठी आणि ओबीसीच्या आयोगासाठी तत्कालीन नेते, तत्कालीन कायदा मंत्री विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 340 साठी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता। जर एकनाथ शिंदेची खरंच नियत असेल मराठ्यांना आरक्षण द्यायचे आणि एकनाथ शिंदेचा आणि भुजबळ साहेबांचा अजिबात संबंध नसेल, जर एकनाथ शिंदेचा आणि भाजप जे सांगते फडणवीसांच्या तोंडून त्या वक्तव्याचा अजिबात संबंध नसेल, तर मराठ्यांच्या आरक्षणासाठी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडली पाहिजे आणि रस्त्यावर येऊन आंदोलन केलं पाहिजे। तर आम्ही म्हणू की एकनाथ शिंदे खरंच मराठ्यांच्या बाजूचे आहे। लोकांना कशाला वेड्यात काढताय? हा लोकांना वेड्यात काढायचा कार्यक्रम आहे, कारण जे मुंबईला आता घडलं ती फक्त अधिसूचना होती, तो कायदा नव्हता। मराठा आरक्षणाची अध्यादेश नव्हता, ती फक्त अधिसूचना होती। ही अधिसूचना त्यावरती 16 फेब्रुवारी पर्यंत आक्षेप मागवले जातील आणि त्या आक्षेपानंतर त्या आक्षेपांची चर्चा होईल। 16 फेब्रुवारी पर्यंत आक्षेप, मग आक्षेपांचं निरसन करायला 1 महिना म्हणजे साधारणतः 15 ते 20 मार्च आणि त्यानंतर आचारसंहिता, त्यानंतर इलेक्शन आणि त्यानंतर शिंदे फुर कार्यक्रम असेल। त्यानंतर हा जो वेड्यात काढायचा कार्यक्रम चालू आहे, हा वेड्यात काढायचा कार्यक्रम नीट समजून घेतला पाहिजे का? कारण कालपर्यंत गावगाड्यातले सगळे लोक एकत्र नांदत होते, गुण्या गोविंदाला नांदत होते। भाजपला हे पक्क माहिती आहे भाजप असं का करते, भाजपची अडचण काय आहे। येणाऱ्या इलेक्शन मध्ये लोक भाजपला प्रश्न विचारतील, लोक भाजपला विचारतील की अरे 2012 ला तर तुम्ही कृषी दिंडी काढली होती, पाशा पटेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।